आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि संजीवनी मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे आयोजित जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन आज राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिकांची उपस्थिती होती। जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाविषयी बोलत असताना मंत्री उदय सामंत म्हणाले की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय। या कृषी प्रदर्शनाचं त्यांनी तोंड भरून कौतुक करत सामंत म्हणाले की देशाने दखल घ्यावी असं हे प्रदर्शन भरलेलं आहे। या कृषी प्रदर्शनाचा उपक्रम यापुढे देखील सुरू ठेवावा असा सल्ला देखील उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे। परभणी जिल्ह्यातील MIDCचे रखडलेले प्रश्न उद्योग मंत्री या नात्याने निश्चितपणे सोडवण्यात येतील। यासाठी पुढील 15 दिवसात बैठक घेण्यात येईल। उद्योगांसंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील आणि जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल। रोजगारासाठी जिल्ह्यातून होणारं स्थलांतर थांबवलं जाईल आणि जमलेल्या महिलांना ग्वाही देताना उदय सामंत यांनी राज्य शासन हे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। त्याचबरोबर परभणीतल्या MIDC संदर्भात आमदार राजेश विटेकर आणि आनंद भरोसे यांनी आपणास सविस्तर माहिती दिली असून पालकमंत्र्यांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचं उदय सामंत म्हणाले। परभणीत सुरू असलेल्या कृषी संजीवनी महोत्सवामध्ये मान्यवरांच्या हस्ते कृषी संजीवनी प्रगतिशील शेतकरी पुरस्कार 2025 न जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना गौरवण्यात आले। यामध्ये चंद्रकांत वरपुडकर, भूषण रेंगे, विजय कोल्हे, अशोक देशमाने, शिवाजी खटिंग या शेतकऱ्यांना गौरवण्यात आले। स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या जिल्ह्यातील शिल्पा देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। परभणीतल्या कृषी संजीवनी महोत्सवातील प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना मंत्री सामंत यांनी भेटी दिल्या। परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आले। हे कृषी प्रदर्शन 18 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या प्रदर्शनाचा शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण आणि संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे यांनी केले। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉ. गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। परभणी तालुक्यातल्या पारवा शिवारातील आखाड्यावर दरोड्यासह महिलेवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी गुप्ता उर्फ सुरेश शंकर शिंदे, राहणार पांगरी, तालुका परळी याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकानं मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय। 3 जानेवारी रोजी पारवा शिवारामधील आखाड्यावर 5 दरोडेखोरांनी धुमाकाळ घातला। शेतमजुराच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने ताब्यात घेतले, तसंच महिलेवर अत्याचार देखील केले। या प्रकरणानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली असतानाच या प्रकरणात आरोपीचा शोध लागेनासा झाला होता। अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकानं काही दिवसापूर्वी एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं। त्यापाठोपाठ खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे रेल्वे मार्गाजवळ एक सापळा रचून गुप्ता उर्फ सुरेश शंकर शिंदे या कुख्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुत्तेफोड, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, चट्टे, जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, किशोर चव्हाण, जमीरुद्दीन फारुकी, निलेश परसोडे, गणेश कोटकर आदींनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचं बांधकाम लवकर सुरू होणार असून 2 वर्षात बांधकाम पूर्ण करू असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे। आज गंगाखेड रस्त्यावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी श्रीमती बोर्डीकर यांनी केली। परभणी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारती संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रस्तावित जागेची पाहणी केली। गंगाखेड रोडवर गोरक्षणाच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेत आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या। यावेळी महाविद्यालयाचे
वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावाड, उपाधीक्षक डॉक्टर सचिन गरुड, उद्धव पवार, प्रशासकीय अधिकारी राज लखमावाड, अनिता भुसारे, डॉक्टर सारिका बडे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून वय, वाहन आणि उत्पन्न या निकषामुळे काही महिला अपात्र ठरल्या आहेत. मात्र विरोधक अपप्रचार करत असून सर्वसामान्य महिलांसाठीची ही योजना बंद होणार नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी परभणीत आज कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलंय. परभणीत सुरू असलेल्या कृषी संजीवनी महोत्सवाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. यावेळी परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करावं, त्यांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी आदी मागण्यांचं निवेदन मंत्री सामंत यांना शिवसेनेचे मागासवर्गीय विभाग प्रमुख धमदीप रोडे, निखिल गवळे, प्रीतम खिल्लारे, अनिकेत खंदारे, विठ्ठल गायकवाड, संदीप डहाळे, नागेश खैराज यांनी दिले. तसंच डॉक्टर सामंत यांना निळा रुमाल व संविधानाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन मागासवर्गीय विभागाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्धगया ते सारनाथ लुंबिनीपर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघाच्या उपस्थितीत 15 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत भव्य धम्म पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. या धम्म पदयात्रेची सुरुवात बुद्धगया येथून होणार असल्याची माहिती धम्मोपासक डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबरे यांनी दिली आहे. यावेळी थायलंड येथील भदंत सोंगसेन फॅटफियन, महाउपासिका सिरिलक मैथाई, कॅप्टन नटकीट यांच्यासह अभिनेते गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. धम्म पदयात्रेचं हे दुसरं वर्ष असून बुद्धांच्या जन्मभूमी लुंबिनीपर्यंत ही धम्म पदयात्रा काढण्यात येणार आहे. या धम्म पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबरे यांनी केले. ग्रामपंचायत स्तरावर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं, गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना अंगणवाडी केंद्रामार्फत विविध सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया जिल्ह्यात सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गावातील रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता ठरवण्यात आली असून त्यामधील गुणांकानुसार अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी दिली आहे. पदभरती संदर्भानं कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. पदभरती शासन निकषानुसार शैक्षणिक कागदपत्रावरून विहित गुणांकानुसारच पार पडेल असं कळवण्यात आलंय. जिंतूर तालुक्यातल्या गडदगावान इथं मुक्कामी येणारी बस सेवा अचानक बंद करण्यात आल्यामुळे येथील प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आलाय. नेहमीप्रमाणे मुक्कामी येणारी बस सेवा अचानक बंद झाल्यानं प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. ही बससेवा बंद असल्यानं विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसंच शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. ही बससेवा तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अमोल लांडगे, एकनाथ भालेराव, गोविंदगिरी, मधुकर भालेराव, राजेश घोडके, बाळू मठपती, केशव मगर, रमेश बेले, गजानन नांदेडकर, जगन्नाथ भालेराव, पांडुरंग भालेराव, घनश्याम भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. शेतामध्ये गंजी करून ठेवलेलं तूर व हरभऱ्याचं पीक पेटवून देण्यात आलेलं आहे. बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करवली, रोहिला पिंपरी आणि वरणा शिवारामध्ये या घटना घडल्या. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात 13 फेब्रुवारी रोजी 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. करवली शिवारातील सविता डोंबे यांच्या शेतात गंजी करून ठेवलेलं तुरीचं पीक अज्ञातानं जाळलं. तर दुसरी घटना रोहिला पिंपरी शिवारात घडली आहे. या प्रकरणी गंजी करून ठेवलेल्या हरभऱ्याचं पीक जाळत 70 ते 80 हजार रुपयाचं नुकसान करण्यात आलंय. विश्वनाथ आंबुरे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर वरणा शिवारात माणिकराव आंबुरे यांच्या शेतात गंजी करून ठेवलेल्या हरभऱ्याचं पीक अज्ञात इसमाने पेटवून दिलं. यामध्ये 30,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. परभणी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज तथा नवनिर्वाचित विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांच्या नागरी सत्कार समारंभाचं आयोजन उद्या 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रीहरी मंगल कार्यालय जिंतूर रोड इथं करण्यात आलंय.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे राहणार आहेत. गंगाखेड तालुक्यातल्या पालम रस्त्यावर छोटा हत्ती व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी 2च्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली आहे. गंगाखेडतून मरडसगाव मार्गे नांदेडकडे जाणारा छोटा हत्ती क्रमांक MP20 GB 5073 व पालम येथून मरडसगावच्या दिशेने येत असलेला दुचाकी चालक क्रमांक MH26 M 4480 यांचे पालम रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये बालाजी पांढरे या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्सानिमित्त परभणी जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष गुलमीर खान यांच्या वतीनं मराठवाडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध जिल्ह्यातल्या बॉडी बिल्डरांनी सहभाग नोंदवून विविध स्वरूपाचे पदकं पटकावले होते. या स्पर्धेमध्ये परभणी शहराच्या मदिनानगर भागात राहणाऱ्या शोहेब खान शरफुद्दीन खान यांनी सुवर्ण पदक पटकावून रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल मदिनानगरातील अब्दुल मोईज भैया मित्रमंडळाच्या वतीनं सोहेल खान यांचा वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. महसूल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 चा शुभारंभ राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते विभागीय आयुक्त दिलीप गावडे व मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना महसूल कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आकृतीबंध व इतर मागण्या मंजूर करण्याबाबत निवेदन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमावार आणि राज्य उपाध्यक्ष नानासाहेब बेंडेकर यांनी दिले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.